नमस्कार. आपण आज आलो आहोत मराठा विद्याप्रसारक समाजाचे ॲडव्होकेट विठ्ठलराव हंडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात. या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत बोरसे सरांकडे आलो आहोत. सर, बी के डान्समध्ये आपलं स्वागत. सर, आपला शैक्षणिक आणि सामाजिक प्रवास कशा पद्धतीने? शैक्षणिक प्रवासाचा जर विचारलं तर मी चांदवड तालुक्यातील मत्तेवाडी असं एक छोटंसं गाव आहे. त्यात माझे आईवडील शेतकरी आहेत, आजही शेती करतात. त्यांनी मला चांगले संस्कार केले. MSc, MAd, PhD हे केवळ त्यांच्यामुळेच मी झालो. त्याचबरोबर मराठा विद्याप्रसारक समाज ही जी संस्था आहे त्या संस्थेच्या शाखेमध्ये मी शिकलो आणि 1993 मी या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या या ॲडव्होकेट विठ्ठलराव हंडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात कार्यरत आहेत आणि ऑक्टोबर 2016 या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. मराठा विद्याप्रसारक समाजाच्या सरचिटणीस आदरणीय निलिमाताई पवार मॅडम यांनी मला ही संधी दिली प्राचार्यपदाची. मराठा विद्याप्रसारक समाजाने संधी दिली आणि मी माझ्या परीने अतिशय संस्थेची जी काही ध्येय धोरणं आहेत त्यानुसार काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे. सर, आपण ज्या संस्थेमध्ये काम करत आहात, तर ज्या महाविद्यालयामध्ये आपण कार्यरत आहात, त्या संस्थेचे ध्येय धोरणे आणि उद्दिष्टे याबद्दल आपण काय सांगू? आमच्या संस्थेची जी त्रिसूत्री आहे, गुणवत्ता, शिस्त आणि पारदर्शकता, जे आमचे संस्थेचे जे काही पदाधिकारी आहेत आणि आदरणीय सरचिटणीस निलिमाताई आहेत, त्यांनी जी त्रिसूत्री सांगितली त्या त्रिसूत्रीनुसार गुणवत्ता, शिस्त आणि पारदर्शकता महाविद्यालयामध्ये आणण्याचा सदैव माझा प्रयत्न असतो. सर, आमच्या माहितीप्रमाणे आपण खूप शिस्तबद्ध आहात आणि या महाविद्यालयामध्ये नक्कीच त्याचा फायदा होतो आहे. याबद्दल आपले मत काय? कारण म्हणजे ज्यावेळेस आपण या शिक्षकी पेशाकडे वळतो ना, मग तर विद्यार्थी असोत किंवा शिक्षक असोत, प्राध्यापक असो, तर स्वतःला जर थोडीशी शिस्त लावून घेतली ना तर विद्यार्थ्यांनाही मला वाटतं त्या शिस्तीचे धडे आपोआप मिळतात आणि जेणेकरून ह्या शिक्षकी हा खरं म्हणजे व्यवसाय नाही, हा पेशा आहे. या पेशामध्ये जर शिस्त असेल तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी सतत कार्यप्रवण राहता येतं आणि विद्यार्थ्यांनाही खूप असं चांगल्या प्रकारचे शिस्त लावता येते आणि ती ॲकॅडमिक असेल किंवा इतर स्वरूपाची शिस्त असेल ती अतिशय महत्त्वाची आहे, म्हणून ती आवश्यक आहे. जर आमच्या महाविद्यालयाचा विचार केला तर संपूर्ण विद्यार्थी 11 वाजता कॉलेजमध्ये हजर असतात, प्रार्थनेला सर्व हजर असतात आणि महाराष्ट्रात मला नाही वाटत की आमच्या महाविद्यालय इतकी उपस्थिती BEd महाविद्यालयामध्ये कोणाची असेल. आज या सत्राचा जवळपास आज शेवटचा दिवस आहे. आज देखील 100% उपस्थिती या BEdच्या विद्यार्थ्यांची आहे. खरं म्हणजे हे वाखाणण्यासारखं आहे आणि इतर ठिकाणी मला नाही वाटत की इतकी उपस्थिती असेल. पण आमची जी शिस्त आहे आणि संस्थेचे जे काही ध्येय धोरण आहेत त्यानुसार ही उपस्थिती आहे आणि ती आवश्यक पण आहे. नक्की. सर, या महाविद्यालयाला आणि आपणास आत्तापर्यंत कोणकोणते पुरस्कार प्राप्त झाले? महाविद्यालयाला आत्तापर्यंत एकूण 3 वेळेस आम्ही NAAC सामोरे गेलो. त्यामध्ये 2 वेळेस म्हणजे सेकंड सायकल आणि थर्ड सायकलला आम्हाला A ग्रेड मिळाली. ज्यावेळेस सेकंड सायकल होतं त्यावेळेस या महाविद्यालयाचा NAACचा मी कोऑर्डिनेटर होतो आणि थर्ड सायकलच्या वेळेस जे ऑक्टोबर 16 झालं त्यावेळेस मी महाविद्यालयाचा प्राचार्य होतो आणि दोन्ही वेळेस महाविद्यालयाला NAACमध्ये A ग्रेड मिळालेली आहे आणि तिसऱ्या सायकलला CGPA 3.26 आहे की जो शिक्षणशास्त्रामधील महाराष्ट्रातील सर्वोत्तम आहे. नक्की. सर, या महाविद्यालयात उत्तर महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून ओळखले जाते व या महाविद्यालयाची उपस्थिती ही 100% असते. यामागचं रहस्य काय? यामागचं रहस्य म्हणजे आमची शिस्त, त्याचबरोबर आमचा जो संपूर्ण स्टाफ आहे तो डिव्होटेड आहे. जवळपास 85% प्राध्यापक हे PhD आणि MPhil झालेले आहेत आणि प्रत्येक प्राध्यापकाला असं वाटतं की आपण आता आहोत त्याच्यापेक्षा आपलं महाविद्यालय अधिक उंचीवरती शैक्षणिकदृष्ट्या कसं नेता येईल आणि आम्ही सतत विद्यार्थ्यांसाठी कोणते ना कोणते उपक्रम राबवत असतो आणि विद्यार्थ्यांच्या समस्या त्यांचं समुपदेशन करत असतो. म्हणूनच शिक्षण क्षेत्रामध्ये जर टीचर ट्रेनिंग प्रोग्रामचा विचार केला तर आमच्या महाविद्यालयातील उपस्थिती 100% आहे. ही नक्की आनंदाची गोष्ट आहे. सर, आपण DED व BEd धारकांसाठी काय संदेश देणार? म्हणजे DED आणि BEd 2012 पासून जी काही शैक्षणिक
शिक्षकी पेशामध्ये शिक्षक म्हणून येण्याची जी संधी आहे ती 2012पासून जवळपास बंद झालेली आहे. पण जी काही शैक्षणिक धोरणं आहेत गव्हर्मेंटची त्यामध्ये थोडासा बदल जर झाला आणि जसं गव्हर्मेंट इतर क्षेत्रामध्ये थोडी कॅपिटल गुंतवणूक करतं, तीच गुंतवणूक जर खरं म्हणजे शासनाने या शिक्षकी भागामध्ये केली किंवा शिक्षण प्रक्रियेमध्ये केली किंवा या एज्युकेशनमध्ये केली तर मला वाटतं विद्यार्थ्यांच्या बाबत चांगला दृष्टिकोन निर्माण होईल, विद्यार्थ्यांना बी अधिक संधी मिळेल. म्हणून विद्यार्थ्यांनी थोडंसं हताश न होता की आपण स्वतःच्या पायावरती उभं राहू शकतात, स्वतःचे काही चांगले क्लासेस सुरू करू शकतात. त्याचबरोबर नवीन संधी तर आहेतच, त्यासाठी विद्यार्थ्यांनी ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांमध्ये जर विद्यार्थ्यांनी जर उतरलं तर मला वाटतं त्यांना अधिक चांगल्या संधी आहे. फक्त शिक्षकी पेशाकडेच न बघता इतर ज्या काही स्पर्धात्मक परीक्षा आहे त्यांच्याकडे बी विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातनं बघितलं पाहिजे. त्यासाठी आम्ही यंदा खास आमच्याकडे तो एक सेल आहेच कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचा. आम्ही त्यासाठी स्वतंत्रपणे यंदा काही पुस्तकांची खरेदी केली आणि सर्व पुस्तकं आम्ही त्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. आम्ही त्या दृष्टीनं स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. नक्की हे महाविद्यालय उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जुने व शासकीय अनुदानित आहे. सरांनी आपल्यासाठी टाईम दिलात, वेळात वेळ काढून त्यांनी आपल्यासाठी वेळ दिला, त्याबद्दल सरांचे आपण आभार मानू आणि इथेच थांबू. या महाविद्यालयातील प्राचार्य कर्तव्यदक्षपणे स्वतः मुलांशी थेट संवाद साधतात आणि त्यांचे प्रश्न सोडवतात. अशा प्राचार्यांची गरज संपूर्ण शिक्षण क्षेत्रातील सर्व महाविद्यालयांना आहे. BK टाइम्स न्यूजसोबत संवाद साधताना त्यांची शिस्तप्रियता, वक्तशीरपणा, अचूक काम करण्याची पद्धत या सर्व गुणांची BK टाइम्स न्यूजने दखल घेतली व हा आदर्श समाजापुढे ठेवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न केला. आपण महाविद्यालयांचे काही विद्यार्थी इथे त्यांच्याकडे आलो आहोत. तुम्हाला काय वाटतं, जे आपण महाविद्यालयामध्ये एक 100% उपस्थिती असते, याबद्दल सरांना आपण विचारलं की त्यामागचं रहस्य काय. सरांनी सांगितलं की ते विद्यार्थ्यांसाठी ह्या गोष्टी आपण या ठिकाणी करतोय. तर काय वाटतं तुम्हाला? सर, आमच्या सरांचं तर बघितलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा खूपच अग्रेसर काम आहे. कारण की त्या महाविद्यालयामध्ये उपस्थितीसाठी खूप काही वेळेवर सर्व काही ते ॲक्टिव्हिटी घेत असतात. वेळेवर सर्व विद्यार्थी उपस्थित राहावे यासाठी त्यांचा खूपच पुढे म्हणजे पुढाकार असतो त्यांचा. नक्की. तुम्हाला काय वाटतं? सर, पहिल्यांदा ॲडमिशनच्या वेळेस सरांनी सांगितलं होतं की दररोजची उपस्थिती ही खूप गरजेचं आहे, कारण एक भावी शिक्षक घडण्यासाठी जे प्रॉपर नॉलेज या ठिकाणी प्रॅक्टिकली आम्हाला दिलं जातं त्यासाठी उपस्थिती महत्त्वाची आहे. म्हणून सर त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवतात, आम्हाला मोटिवेट पण करतात आणि काही वेळेला प्रॅक्टिस टेस्ट असेल किंवा एखादा उपक्रम असेल, अशा काही गोष्टी आमच्या कॉलेजमध्ये या ठिकाणी राबवल्या जातात. सर, खूप शिस्तबद्ध आहे, एकदम शिस्तबद्ध असतं, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? सरांचं म्हणजे ते जरी शिस्तबद्ध असलं ते आमच्यासाठी चांगलंच आहे. कारण उद्या जर आम्ही नोकरीला लागलो तर त्याचा आम्हाला अनुभव आत्ताच मिळतो आहे, म्हणजे कॉलेज लाईफमध्येच मिळतं. तर ते त्यांची शिस्त आमच्यासाठी चांगलीच आहे. तुम्ही जे क्षेत्र निवडलं आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे? जे क्षेत्रामध्ये आता सध्या बघतो आपण कशा पद्धतीने हे क्षेत्र काम करते, काय वाटतं आहे? सरांचा अनुभव आणि तुमचं जे सरांचं मार्गदर्शन तुम्हाला कशा पद्धतीने लाभतं आहे? सरांनी जे आमचे डेज वगैरे अवेलेबल करून दिलेले आहे आम्हाला, तर DED BED म्हटलं की नेहमीच प्रत्येकाला असं वाटतं की नुसतं स्टडी बस, पण याच्या व्यतिरिक्त त्यांनी वेगळा काहीतरी उपक्रम आम्हाला आमच्या लाईफमध्ये अवेलेबल करून दिले, तर ते आम्हाला खूप छान अनुभव आला. नक्की आपण सराकडे पुन्हा जाऊ. सर, ह्या विद्यार्थ्यांना आता काय संदेश देणार तुम्ही? या विद्यार्थ्यांना असा संदेश असेल महत्त्वाचा की आम्ही 2 वर्षभर या विद्यार्थ्यांना जे काही वेगळे शैक्षणिक उपक्रम, त्याचबरोबर प्रशासनाच्या ज्या काही छोट्या छोट्या बाबी आहेत त्यांचा जो काही ॲटिट्यूड आहे तो गॅल्वनाइज करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी भविष्यामध्ये एक प्रभावी आणि यशस्वी शिक्षक व्हावं यासाठी त्यांनी स्वतःला झोकून द्यावं अशी माझी इच्छा आहे. नक्की. कॅमेरामॅन अक्षय ढाकणीसह मी शुभम बोडके पाटील, BK टाइम्स, नाशिक.